आकाशनं विचार केला, कोणती धाव घेतली नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 आकड्यावरती 18 आकड्यावरती आहे. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अजिंक्य चेंडू खाली आहे. विकेटचं पतन आहे. इथं विकेट आपलं स्वतःच गमावलं जातं. या चला नवीन फलंदाज थोडंसं स्पीडअप घ्या. घरातघर टीमनं कुठंतरी मॅच सोडलेली दिसते, कारण की ही मॅच कोणत्याही क्षणाला कधीही पारडं जड होऊ शकतं. पण एक आशा ठेवणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने आपल्याला खेळणं गरजेचं असतं. आज जर आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली होती. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कोणताही फलंदाज मोठे फटके खेळू शकला नाही. आता एक जोडी नवीन जर आपण पाहिली तर समीर आणि राहुलची जोडी या मैदानामध्ये आहे. एकेरी धाव घेतली जाते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला आहे. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक अजिंक्य याला एक सफलता भेटली. प्रयत्न जरूर केलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं गेलं. एकेरी धाव घेतली जाते. एक धाव जमवली जाते, कारण की एक धावफलक आपलं पुढे नेण्याचा मानस या 2 खेळाडूंमध्ये दिसतोय. एकेरी धावा जमवले जात आहेत. पुन्हा एकदा अजिंक्य थोडंसं गती परिवर्तन केलं गेलं. पायानं अडवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातो. या एकेरी धाव इथं घेतली जाईल आणि इथं 4 षटकांचा खेळ संपला जातो. या उर्वरित 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. आणि जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 21 या आकड्यावरती मजल मारल्या. एक मोठा फरक आहे. अजून धावा जमवण्यासाठी प्रयत्न केला जाईल या 2 जोडी करून. शेवटचा पर्याय कोणता निवडला जातोय गोलंदाजीसाठी, आणि विजय याला गोलंदाजीसाठी बोलवलं जाते. शेवटचं षटक. चला पुनवडी टीम आपण तयार आहात क्षेत्ररक्षणासाठी, आणि होमगाव टीम आपली ओपन जोडी तयार ठेवा. शेवटचं षटक आहे. प्रयत्न चांगला आहे. डॉट चेंडू, फलंदाज बाद दिला गेलाय. चला स्पीडअप घ्या, लगेच बॅट्समन लगेच आतमध्ये पाठवा. घरातघर टीम चला थोडं स्पीडअप ठेवा. आज या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर मोठ्याची सौजन्य या स्पर्धेला लाभले गेले. त्यांनी या स्पर्धेत जर पाहिलं तर चेंडू सौजन्य लाभले. विजयदादा शिंदे यांनी या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता केली. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज विकास भोसले यांच्याकडून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी सौजन्य लाभले. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लवराज सुर्वे यांनी उत्कृष्ट गोलंदाजासाठी सौजन्य लाभले गेले. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन चिकणे यांच्याकडून सौजन्य लाभले गेले. विजय पुन्हा एकदा फटका जरूर खेळलाय, पण सहजरित्या क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय, कारण की ही मोठी धावसंख्या आहे आणि मोठी धावसंख्या मारणं खूप असं अवघड दिसतंय. या एकेरी धाव घेतल्या. एकेरी धावीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते, म्हणजे एकेरी धावा जमवल्या जात आहेत. थोडी औपचारिकता आहे शेवटच्या षटकातील. आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली. चला पुनवडी टीम आपली लाईनअप तयार ठेवा. विनंती असेल आपणास, जशी मॅच संपेल तशी आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर पंचांसाठी सौजन्य लाभले. विनोददादा सावले यांनी या स्पर्धेसाठी पंचांना सौजन्य लाभले गेले. फटका जरूर खेळावा. क्षेत्ररक्षक आहे इथं. एकेरी धाव पुन्हा, आणि शेवटचा चेंडू असणार आहे विजयाचा. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर बापू पार्टे यांच्याकडून पाणी सौजन्य लाभलं. त्याचप्रमाणे आपण टॉस